मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपली जी जन्मतारीख असते ना, ती आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा प्रभाव टाकत असते. आणि म्हणूनच आपण जर आपल्या जन्मतारखेनुसार काही साधे घरगुती उपाय केले तर जीवनात धनसमृद्धीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. पण काय आहेत ते उपाय? चला जाणून घेऊया. पण यासाठी ना तुम्हाला तुमचा मूलांक माहिती हवा बरं का. आता मूलांक म्हणजे काय? तुमच्या जन्मतारखेची बेरीज. समजा तुमची जन्मतारीख असेल 5 तर तुमचा मूलांक आहे 5. पण जर तुमची जन्मतारीख असेल 14 तर तुमचा मूलांक आहे 1 + 4 = 5. म्हणजे तुमची जन्मतारीख जी आहे त्याची बेरीज केली, जन्मतारखेच्या दिवसाची बेरीज केली तर तुमचा मूलांक येतो. आता तुम्हाला तुमचा मूलांक कळाला असेल तर तुमच्या जन्मतारखेनुसार आपण उपाय बघूया. आता ज्यांचा मूलांक 1 आहे, अर्थात ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 1, 10, 19 आणि 28 आहे, त्यांचा मूलांक असतो 1. तर ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांनी रोज सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण करावं. हा उपाय केल्याने समाजात तुमचा मानसन्मान वाढतो आणि उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होतं. सूर्याची ऊर्जा तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर करण्यास मदत करते. आता वळूया मूलांक 2 कडे, अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला झालाय, त्यांनी आपल्या पाकिटात नेहमी चांदीचं एक नाणं ठेवावं. चांदी हे चंद्राचं प्रतीक असून ते मन शांत ठेवण्यास आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यास मदत करतं. त्यामुळे विनाकारण होणारे खर्च कमी होतात आणि आर्थिक स्थिरता येते. आहेत की नाही अगदी सोपे सोपे उपाय? आता वळूया मूलांक 3 कडे. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झालाय, त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आपल्या तिजोरीत, अर्थात तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता तिथे थोडेसे तांदूळ आणि हळद एकत्र करून ठेवायचे. हळद ही गुरुची कारक आहे आणि तांदूळ समृद्धीचं प्रतीक आहे. या उपायामुळे घरामध्ये अन्नाची आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. आता राहूचा नंबर मूलांक 4, अर्थात ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे, या व्यक्तींनी काय करायचं आहे? दर शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. या उपायामुळे राहूचे दोष कमी होतात, कारण मूलांक 4 वर राहूचा प्रभाव असतो आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात येणारे जे अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी, धनलाभाचे योग जुळून येण्यासाठी माता लक्ष्मीची उपासना तुमच्यासाठी लाभदायक ठरते. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन आर्थिक प्रगती होते. आता मूलांक 5 बद्दल बोलूया. तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 5, 14 आणि 23 असेल तर तुमचा मूलांक असतो 5. बुध ग्रहाचा प्रभाव या लोकांवर असतो. यांनी आपल्या पाकिटात नेहमी हिरवी वेलची ठेवावी. हिरवा रंग आणि वेलची बुध ग्रहाला बळकट करतात. त्यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत मोठी प्रगती होते. हा उपाय दिसायला अगदी छोटासा दिसतो, पण तुमच्या बुद्धिमत्तेला धनाची जोड मिळवून देतो खरा. मूलांक 6, अर्थात शुक्राचा नंबर. ज्यांची जन्मतारीख 6, 15, 24 आहे त्यांचा हा मूलांक आणि शुक्र या नंबरचा स्वामी, जो चैनीचा कारक, संपत्तीचा, ऐश्वर्याचा कारक आहे. म्हणूनच या व्यक्तींनी दर शुक्रवारी सुगंधी अत्तर वापरावं. त्यामुळे तुमची आकर्षण शक्ती वाढते, भौतिक सुखांची प्राप्ती होते. सुगंधी वातावरण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं. म्हणूनच तुमच्या घरात सुद्धा स्वच्छता ठेवावी आणि सुगंधी वातावरण राहील या प्रकारच्या सुगंधी उदबत्त्या असतील किंवा सुगंधी धूप असेल, हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरात नेहमी लावावं. आता मूलांक 7, जन्मतारीख 7, 16, 25 असणाऱ्यांचा मूलांक असतो मूलांक 7. यांनी रोज थोडा वेळ धनध्यान करावं. आता तुम्ही म्हणाल, धनध्यान काय प्रकारे? ध्यानधारणा आम्ही ऐकलं होतं. शांत बसून आपल्या आयुष्यात पैसा आणि समृद्धी येत आहे अशी कल्पना केल्याने तुमची मानसिक ऊर्जा सकारात्मक होते. अध्यात्म आणि धनाचा समतोल साधण्यासाठी हा उपाय उत्तम ठरतो. याला वेल्थ मेडिटेशन तुम्ही म्हणू शकता. आता वळूया मूलांक 8 कडे. शनी ग्रहाचा प्रभाव मूलांक 8 वर असतो. ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 8, 17, 26 आहे त्यांचा हा मूलांक. या व्यक्तींनी त्यांच्यासोबत नेहमी एक मोरपंख ठेवावा. मोरपंख नकारात्मकता दूर करतो आणि कामात येणारे अडथळे सुद्धा दूर करतो. शनीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कष्टाचं योग्य फळ मिळण्यासाठी आणि संपत्ती साठवण्यासाठी हा उपाय तुमची मदत करेल. आता शेवटचा मूलांक, अर्थात मूलांक 9. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झालेला आहे
त्यांचा मुलांक 9 आहे आणि स्वामी मंगळ आहे. या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानासमोर किंवा देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे, त्यामुळे हा उपाय केल्याने तुमची रखडलेली कामं मार्गी लागतात आणि कर्जातून सुटका होण्यास मदत होते. मंडळी, तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार हे ज्योतिषशास्त्रीय उपाय नक्की करून बघा. कुठल्याही उपायांमध्ये सातत्य असेल तरच ते उपाय परिणाम दाखवतात. फक्त सातत्य नाही तर तुमचा विश्वास सुद्धा हवा. तुमचा ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र या शास्त्रांवर विश्वास हवा आणि उपायांमध्ये सातत्य हवं. तरच हे दिसायला छोटे दिसणारे उपाय तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कारिक बदल घडवू शकतात. पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न, कष्ट हे सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण तुमच्या कष्टांना बळ देण्याचं काम हे उपाय करणार आहेत. पण दे रे हरी खाटल्यावरी असं काहीही नसतं. तुम्ही जर प्रयत्नच केले नाही, कष्टच घेतले नाहीत, तर संधी तुमच्यापर्यंत येतीलच कशा? संधी तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा, संधी तुमच्यापर्यंत याव्या, यासाठी हे उपाय तुम्हाला मदत करतील. पण सुरुवात, कष्ट, प्रयत्न हे सगळं मात्र तुम्हालाच करायचं आहे. मित्रांनो, जाता जाता आणखीन एक, लोकमत भक्ती चॅनलने तुमच्यासाठी पॉडकास्ट सुरू केलेत हे तर तुम्हाला माहितीच असतील. वेगवेगळ्या विषयांवरच्या तज्ज्ञांना बोलवून आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत असतो. तुम्हाला कोणत्या विषयांवर मार्गदर्शन घ्यायला आवडेल? वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषाशास्त्र यांसारख्या विषयांसंदर्भातले कोणतेही विषय असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन नक्कीच मिळवू. आता नुकताच एक आपला पॉडकास्ट रिलीज झाला, तो म्हणजे शनी महाराजांमुळे आयुष्यात भरपूर पैसा मिळू शकतो, पण त्यासाठी काय करायला हवं हे सांगणारा तो पॉडकास्ट आहे. त्याचबरोबर ज्यांना 7.5 चालू आहे त्यांनी तर तो पॉडकास्ट नक्की बघावा. कुंभ, मेष, मीन या राशींना 7.5 सुरू आहे. धनु आणि सिंह या राशींची शनी ढय्या चालू आहे. या राशींसाठी तर खास उपाय त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ज्योतिषतज्ञ ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी या त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.